नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञानाकडे नेणारा, वैज्ञानिक दृष्टिकोन देणारा आणि विज्ञानाच्या खूप नवीन नवीन कन्सेप्ट शिकवणारा अशा एका शैक्षणिक सहलीची सफर करणार आहोत। विज्ञानाचा मार्ग तरू, गुणवत्तेची कास धरू। मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट MHRDने जुलै 2015 मध्ये राष्ट्रीय आविष्कार अभियान म्हणजेच RAA ची स्थापना केली। 6 ते 8 वयोगटातील मुलांसाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणितामध्ये जिज्ञासा निर्माण व्हावी, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा, शाळांची विज्ञान विषयातील गुणवत्ता वाढावी या हेतूने हा उपक्रम हाती घेतला। या उपक्रमाची सुरुवात डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते झाली। राष्ट्रीय आविष्कार अभियानामध्ये 3 टप्पे पडतात: क्विज प्रतियोगिता आणि जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांची निवड राज्याबाहेरील शैक्षणिक सहलींसाठी केली जाते। ही शैक्षणिक सहल 6 मार्च 2024 सुरू झालेली असली तरी त्यासाठीचा प्रवास मात्र 7 नोव्हेंबर 2023 सुरू झाला होता। तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाची तयारी यासाठी सायली देशमुख, गायत्री शेजूळ, सायली शेजूळ या 8वीच्या विद्यार्थिनींची निवड, प्रोजेक्ट बनवण्यासाठी माझी गायत्रीची झालेली धावपळ, या प्रोजेक्टच्या बारीक सारीक कन्सेप्ट समजून सांगतानाचा तो रविवारचा दिवस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही असा तो विज्ञान प्रदर्शनाचा दिवस 7 नोव्हेंबर। या दिवशी या चिमुकल्या मुलींचा तालुक्यात प्रथम क्रमांक आला असला तरी तो दिवस भयंकर परीक्षा घेणारा होता। तालुकास्तरी पोहोचताना आणि तिथून परतताना आलेले अनुभव, ट्रेनचा प्रवास आणि इतर काही संकटे या गोष्टी आयुष्यभर स्मरणात राहतील। त्या दिवसांनी तालुक्यात प्रथम म्हणून बक्षीस दिले आणि त्याबरोबर काही संघर्षमय अनुभवही दिले, कधी न विसरणारे। डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक असतात। त्यानंतर 18 डिसेंबर 2023 छत्रपती संभाजीनगरमधील भोंडवे पाटील पब्लिक स्कूल येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले आणि यातूनच सायली देशमुख या विद्यार्थिनीची राज्याबाहेरील शैक्षणिक सहलीसाठी निवड झाली। तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनापासून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि तेथून शैक्षणिक सहलीचा तो प्रवास, ते अनुभव ऐकूयात या चिमुकल्यांच्या तोंडून। काय मी गायत्री शेजूळ असे अनेक विज्ञान प्रदर्शन बघितले, पण या प्रदर्शनाचा अनुभव खूप वेगळा होता। आम्ही वैजापूरला 7 नोव्हेंबर 2023 या दिवशी विज्ञान प्रदर्शनाला गेलो। तिथे जाण्यासाठी आम्हाला खूप अडचणी आल्या, पण आम्ही प्रदर्शनाला ठीक 11 वाजता पोहोचलो। मग तिथे खूप वेगवेगळे प्रयोग आले होते, तेव्हा आमच्या मॅडमने आमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करून आम्हाला जिंकायचं ध्येय दाखवलं। जर आम्हाला हे ध्येय दाखवले नसते तर आमची मैत्रीण गुजरातला गेली नसती। नमस्कार, मी सायली शेजूळ। एवढ्या अडचणी आल्या तरी गवांदे मॅडमच्या प्रयत्नांमुळे शेवट मात्र गोड झाला। अनुभव खूप चांगला आला। गवांदे मॅडमने आमची खूप तयारी करून घेतली। 2-2 तास बसून आम्ही प्रयोगाबद्दल कन्सेप्ट क्लिअर करून घेतला। 2-2 तास फक्त कन्सेप्ट क्लिअर नाही, धिंगामस्ती केली तर असं म्हणावं लागेल की फन विथ प्रोजेक्ट। आम्ही तेव्हा खूप मस्ती केली व फोटोही खूप काढले। आमचा जो काही नंबर आला तो फक्त आणि फक्त गवांदे मॅडममुळे। मॅडम, आम्ही तुमच्या खूप ऋणी आहोत। एवढ्या विज्ञान प्रदर्शनाचे अनुभव फक्त तुमच्यामुळे आले। धन्यवाद मॅडम। 7 नोव्हेंबर 2023 रोजी आमच्या तालुक्यावर प्रथम क्रमांक आला व आम्ही जिल्ह्यावर गेल्यावर गवांदे मॅडमला खूप मिस केलं। तिथे खूप वेगवेगळे प्रयोग बघायला मिळाले। विज्ञानाबद्दल खूप माहिती मिळाली। माझी जिवलग मैत्रीण सायली ही राज्याबाहेरील शैक्षणिक सहलीला जाऊन आली, तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला आणि ती परतल्यानंतर अनेक नवनवीन विज्ञानाच्या गोष्टीही तिच्याकडून शिकायला मिळाल्या। ती आमच्यासाठी गिफ्ट म्हणून पुस्तकही घेऊन आली। ही सहल आमच्यासाठी देखील अविस्मरणीय होती। या शैक्षणिक सहलीमध्ये सेंटर ऑफ एन्व्हायरमेंट एज्युकेशन अहमदाबाद CEE, सुंदरवन नेचर पार्क, साबरमती आश्रम, इस्कॉन टेम्पल, विक्रम साराभाई स्पेस एक्झिबिशन म्हणजे सायन्स सिटी, अक्षरधाम, नीलकंठधाम, स्टॅच्यू ऑफ युनिटी, तेथेच फ्लॉवर व्हॅली आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी लेझर शो अशा ठिकाणांना भेट देण्यात आली। चला तर मग या शैक्षणिक सहलीचा अनुभव, अतिशय सुंदर असं प्रवास वर्णन ऐकूया सायली देशमुखच्या शब्दामध्ये। 6 मार्च खरं तर सहल नव्हती, ही संधीचं सोनं करण्याची वेळ होती। ही काहीतरी नवीन शिकून येण्याची संधी होती। ही आंतरराज्य सहलीला जाण्याची माझी पहिलीच वेळ होती। 6 मार्चला आमचा प्रवास सुरू झाला। 7 मार्च सकाळी आम्ही
6:30 वाजता त्रिमंदिर येथील CE रोड येथे आलो. आम्ही सबरसी हॉटेलमध्ये थांबलो. 15-20 मिनिटांनी सर्वजण फ्रेश होऊन नाश्ता करायला गेलो. सकाळी आम्ही गुजरात स्पेशल नाश्ता केला. नाश्त्यात चहा, ढोकळा, खाकरा, घाटिया हे पदार्थ होते. त्यानंतर आमचा अहमदाबादमधला पहिला स्पॉट होता CEE गार्डन. CEE म्हणजे सेंटर ऑफ एन्व्हायरमेंट एज्युकेशन. या संस्थेची स्थापना 1984 मध्ये झाली. आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा प्रकल्प अधीक्षक हसमुखभाई पटेल व अर्चना भटनाकर मॅडम यांनी आम्हाला या संस्थेविषयी माहिती दिली. या संस्थेची स्थापना डॉक्टर विक्रम साराभाई यांनी केली. इथे एक गाव होते, त्या गावाचं नाव थलतेज गाव होते. पण काही काळानंतर लोक या गावातून निघून गेले. त्यानंतर विक्रम साराभाई यांनी 13 एकरच्या त्या जागेत गार्डन तयार केले. त्यांनी तिथे सुरुवातीला पहिले पिंपळाचे झाड लावले. ते झाडही आम्ही पाहिले. तिथले प्रोग्राम असोसिएशन सोळंकी सर व ट्री मॅनेजर करंजिया साहेब विक्रम साराभाई नंतर त्यांचा मुलगा म्हणजेच कार्तिकेय साराभाई ही संस्था सांभाळत आहे. त्यांनी आम्हाला प्रत्यक्ष भेट दिली. NEP धोरणासाठी पर्यावरण संबंधी पुस्तक ते अभ्यासक्रमात असणार आहे, तर त्यांनी आम्हाला आमचे मत विचारले. या पुस्तकात कुठल्या गोष्टी असल्यास तुम्हाला पुस्तक वाचायला आवडेल, शिक्षा संरक्षण कसे केले पाहिजे याबद्दलही त्यांनी आम्हाला आमचे मत विचारले. आता जाणून घेऊया सायलीने व्हिजिट दिलेल्या CEE बद्दल. भारताच्या एकूण पर्यावरण आणि विकास धोरणामध्ये पर्यावरण शिक्षणाचे महत्त्व ओळखून पर्यावरण शिक्षण केंद्र म्हणजेच CEE सेंटर ऑफ एन्व्हायरमेंट एज्युकेशनची स्थापना 1984 मध्ये करण्यात आली. तेव्हा सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजेच उत्कृष्टता केंद्र म्हणून त्याची स्थापना झाली, ज्याला भारत सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाने पाठिंबा दिला. भारतीय अंतराळ संशोधनाचे पितामह आणि अंतराळ युगाचे शिल्पकार भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर विक्रम साराभाई यांचे पुत्र श्री कार्तिकेय साराभाई हे CEEचे संचालक म्हणजेच डायरेक्टर आहेत. CEE भारताचे शाश्वत विकासासाठी पर्यावरण, शिक्षण, विज्ञान, निसर्गाभ्यास आणि शिक्षण क्षेत्रात काम करत आहे. CEEला भेट दिल्यानंतर आम्ही सुंदरवन प्राणी संग्रहालय येथे 12:30 वाजता गेलो. तेथे खूप वेगवेगळे प्राणी व पक्षी होते. तिथले पक्षी खूप सुंदर होते. नेहा तोलिया या मॅडमनी आम्हाला या प्राण्यांबद्दल माहिती दिली. येथे आम्हाला विविध प्राण्यांची वैज्ञानिक नावे, माहिती, बॉटॅनिकल नेम, प्राण्यांच्या प्रजाती, अनेक प्रकारचे पक्षी यांची खूप नवीन माहिती मिळाली. अशा प्रकारे सुंदरवन नेचर पार्कने पर्यावरणाविषयी आमच्या मनात आवड निर्माण केली. आता आपण सुंदरवन नेचर पार्क, सुंदरवन डिस्कवरी सेंटर या सायलीने व्हिजिट दिलेल्या दुसऱ्या स्पॉटबद्दल माहिती घेऊ. सुंदरवन एक निसर्ग शोध केंद्र. 1978 मध्ये तयार करण्यात आलेल्या सुंदरवनला केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने म्हणजे सेंट्रल झू ऑथॉरिटी ऑफ इंडियाने मिनी झू म्हणजेच मिनी प्राणी संग्रहालय म्हणून मान्यता दिली आहे. हे सर्प बचाव आणि साप जागृती कार्यक्रमांसाठी लोकप्रिय आहे. आता नुकतेच 2 मार्च 2024 रोजी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात डिस्कवर वाईल्ड लाईफ टुरिझम मासिकाने सादर केलेल्या वाईल्ड लाईफ टुरिझम कॉन्क्लेव्ह आणि अवॉर्ड्स 2024 मध्ये बेस्ट बायोडायव्हर्सिटी फ्रेंडली वाईल्ड लाईफ डेस्टिनेशन या प्रतिष्ठित शीर्षकाने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर आम्ही साबरमतीला जाण्यास निघालो. पहिले हृदयकुंज येथे गेलो. तिथे कस्तुरबा कमरा रसईघोर गेस्ट हाऊस होते. काकासाहेब कालेलकर यांनी याला हृदयकुंज असे नाव दिले. प्रतिभाबेन या तिथल्या कम्युनिकेटर आहेत. तर त्यांनी आम्हाला गांधीजींबद्दल माहिती दिली. त्यांचं पहिलं आश्रम कौचरम आश्रम होते. पहिला सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह. गांधीजींना एकूण 11 भाषा येत होत्या. गांधीजींच्या वापरातील तिथे अनेक वस्तू होत्या. त्यांचे चरखे व इतर खूप चरखेही होते. साबरमती के संत तुने कर दिया कमाल म्हणतात ना, ते जेव्हा आपण त्यांचे म्युझियम बघतो तेव्हा कळते. त्यानंतर आम्ही 6:20 श्री 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 राधा गोविंद धाम इथे गेलो. 8 मार्च आजच्या दिवसाची सुरुवात मी सर्वात पहिले गवंदे मॅडमला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन केली. त्यानंतर आम्ही सायन्स सिटीला VSSC सायन्स सिटीला जाण्यास निघालो. आज जागतिक महिला दिन असल्यामुळे मुलींनी गाडीत खूप धमाल मस्ती केली. आम्ही GSLV D2 बरोबर फोटो काढले. मला सायन्स सिटीमध्ये खूप नवीन माहिती मिळाली, जसे की पहिला अंतराळवीर युरी गॅगरिन, पहिली महिला अंतराळवीर वेलेंटिना टेरेस्कोवा आणि मर्क्युरी मिशनमध्ये जॉन ग्लेन हे होते.
सर्वात जास्त वजन गुरुग्रहावर असते तर सर्वात कमी वजन चंद्रावर असते. त्या सायन्स सिटीमध्ये सायन्सच्या प्रयोगाचे 4 सेक्शन होते. पहिले सेक्शन इलेक्ट्रिसिटी, दुसरं मेकॅनिक, तिसरं साऊंड आणि चौथं मिरर सेक्शन. त्यानंतर आम्ही नेचर पार्कमध्ये गेलो. तिथे फुलपाखराचे जीवनचक्र, सुगंधी फुलांचे बगीचे अशा अनेक गोष्टी होत्या. तिथे खूप मोठा चेस होता. चेस बघून चेस खेळायला जावंसं वाटत होतं. आम्ही नंतर प्लॅनेट अर्थमध्ये गेलो. तिथे अनेक प्रकारचे दगड होते, जसे गार्नेट, ॲपोफिलाइट ग्रीन असे अनेक दगड होते. तिथे अंतरिक्षबद्दलही खूप माहिती मिळाली. पृथ्वीची रचना कशी आहे याचा मोठा चार्ट तिथे होता. सजीवांचे मेंदूंचे प्रकार, प्राण्यांचे मेंदूचे आकार, वजन किती आहे याची माहिती तिथे होती. त्यानंतर आम्ही एनर्जी एज्युकेशन पार्क आणि लाईफ एज्युकेशन पार्कमध्ये गेलो. इथे निवडुंग या झाडांचे प्रकार तसेच अनेक झाडांच्या प्रकारांची माहिती तिथे होती. आज महिला दिन होता म्हणून सर्व मुलींना गुलाबाचे फूल देऊन सत्कार केला. त्यानंतर आम्ही अक्षरधाम या भव्य दिव्य मंदिरात भेट दिली. आता आपण सायलीने व्हिजिट दिलेल्या विक्रम साराभाई स्पेस एक्झिबिशन सेंटर VSSE इस्रो म्युझियम अहमदाबाद याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. मुलांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाची प्रगती पाहण्यासाठी प्रोत्साहित करण्याचं काम VSSE करते. विज्ञान खेळाचे मैदान, प्रयोगशाळा, कार्यशाळा आणि अगदी विज्ञान दुकानं हे संपूर्ण केंद्राचे आकर्षक घटक आहेत. हे स्पेस सेंटर अंतराळाविषयी जिज्ञासा वाढवते. येथे डॉक्टर विक्रम साराभाई यांचा इस्रो आणि अंतराळ कार्यक्रमाचा प्रवास पाहायला मिळतो. या स्पेस सेंटरमध्ये अनेक सेक्शन आहेत. यामध्ये विविध ग्रह, उपग्रह, डॉक्टर विक्रम साराभाई यांचा इतिहास याबद्दल माहिती आहे. 3D TV, GSLV ॲनिमेशन, क्विज सेक्शन, किड्स सेक्शन, GSLV आणि विविध ग्रहांवरील वजन यासारखे इंटरॅक्टिव्ह सेक्शन, रिअल फ्लाईट सूट्स असे विविध सेक्शन यामध्ये आहेत. या सायन्स सेंटरमध्ये पुढील काही प्रयोगांचा अभ्यास केल्याचीही माहिती सायलीने मला दिली. यामधील काही प्रयोग ग्रॅव्हिटी कोन, डॉपलर इफेक्ट, व्हर्च्युअल इमेज, न्यूटन्स लॉ, व्हायब्रेशन अँड इलेक्ट्रिसिटी, सोलर टू इलेक्ट्रिकल, मोशन अँड स्पीड, ट्रान्सफॉर्मर, केमिकल टू इलेक्ट्रिसिटी, ह्युमन स्केलेटन, ब्रेन इन ॲनिमल अँड ह्युमन, टाईप ऑफ स्टोन्स, सोलर सिस्टीम, इव्हॅल्युशन ऑफ अर्थ अशा वेगवेगळ्या विज्ञानाच्या कन्सेप्टही मुलांना शिकायला मिळाल्या. अशा प्रकारे या शैक्षणिक सहलीमध्ये विद्यार्थ्यांना विविध नवीन प्रयोगांविषयी, वैज्ञानिक कन्सेप्टविषयी माहिती मिळाली आणि त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडली. विज्ञानाविषयी जिज्ञासाही वाढली आणि विज्ञान विषयामध्ये गोडी निर्माण झाली. 9 मार्च आजचा हा गुजरातमधला शेवटचा दिवस. आम्ही आज सर्वजण 4 वाजता उठलो. अंघोळ वगैरे करून आम्ही 5 वाजता निळकंठ मंदिरात जाण्यास निघालो. तिथे 9 वाजता त्या मंदिराला आम्ही भेट दिली. त्यानंतर आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाण्यास निघालो. हॉटेलला जेवण केले आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. आम्ही थोड्याच वेळात स्टॅच्यू ऑफ युनिटीला पोहोचलो. तिथे सर्वांनी फोटो काढले. स्टॅच्यू ऑफ युनिटीबद्दल आम्हाला खूप माहिती मिळाली. ती म्हणजे रामसुता हे मूर्तीचे डिझायनर होते आणि ते महाराष्ट्रातील धुळ्यातले होते. अलेंटी कंपनीने ती मूर्ती बांधून दिली. दुबईने छातीपर्यंत जाण्यास लिफ्ट दिली. त्या लिफ्टने जाण्यास 32 सेकंद लागतात. त्या मूर्तीची दिशा कुठे घ्यायची हे दुबईने सांगितले. यामुळे 8 रेसिस्टर भूकंप झाल्यास मूर्तीला काहीच होऊ शकत नाही. मूर्ती बनवायला 85% तांबे वापरले. 6500 पंचधातूच्या प्लेट्स वापरल्या. ही मूर्ती बांधायला सुरुवात झाली 2014 आणि ही मूर्ती बांधून 2018 साली पूर्ण झाली. या मूर्तीचे उद्घाटन 30 ऑक्टोबर 2018 रोजी झाले. पुतळ्याची उंची 182 मीटर ठेवण्यात आली. जेव्हा आपण त्यांच्या छातीचे पिंजऱ्यात जाऊन पाहिले तर डोळ्याचे पार नाही फिटतात. ती वाहणारी नर्मदा नदी, आजूबाजूला झाडे खूप सुंदर दिसतात. ते बघतच राहावेसे वाटते. हे सगळं बघून झाल्यावर आम्ही व्हॅली ऑफ फ्लावरमध्ये गेलो. ते गेल्यावर त्या झाडांमधील सौंदर्य पाहून डोळे दिपून गेले. एवढे सुंदर फुले पहिल्यांदाच पाहिली होती. त्या सुंदर नाजूक अशा फुलावर जेव्हा फुलपाखरू बसते तेव्हा डोळ्यांचे पारणे. रात्री अंधार पडल्यावर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मूर्तीवर लेझर शो पाहिला. त्यात त्यांचे संपूर्ण जीवनचरित्र दाखवले होते. शब्दातही वर्णन करता न येणारे असा तो लेझर शो. हे सर्व सुंदर दृश्य डोळ्यात साठवून आणि विज्ञानाच्या जगात एक अविस्मरणीय सफर करून वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन पुन्हा परतीच्या वाटेवर निघालो. पुन्हा घराच्या ओढीने माझ्या मैत्रिणी गायत्री शेजूळ, सायली शेजूळ आणि शाळेच्या भेटीसाठी
आमच्या विज्ञान शिक्षिका श्रीमती गवंदे मॅडम यांच्याकडून हे सर्व विज्ञान विश्व उलगडून घेण्यासाठी, पुन्हा विज्ञान जगात विहरण्यासाठी